खरंच हे 3 वर्ष खूप छान म्हणजे नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते आहे आणखी एका नवीन व्लॉगमध्ये। आज कोणताही व्हिडिओ नाही आहे, व्लॉग आहे। त्याचं कारण असं आहे की आज आहे आमची 3री ॲनिव्हर्सरी। सो चला म्हटलं तुमच्यासोबत शेअर करावा आमचाही एक मेमरी म्हणून हा व्लॉग कधीही यूट्यूबवरती राहील। सो 2 ते 3 दिवस झालेत कोणताही व्हिडिओ आला नाही, कारण ॲक्सिडेंटली गावी गेले होते। म्हणजे आधी मी प्रिपेअर करून सगळं ठेवत असते, स्केड्यूल करून ठेवत असते, पण यावेळेस काही शूट झाला नाही। सो म्हटलं चला पर्सनल लाईफसुद्धा एन्जॉय केली पाहिजे, थोडंसं ते साईडला ठेवलं। प्रोफेशनल लाईफ म्हटलं थोडंसं बाजूला घेऊयात, पर्सनल लाईफला थोडासा वेळ देऊयात। त्यामुळे मग मी काहीच विचार करत नाही आहे की व्हिडिओ गेले नाही किंवा काय। आणि बस मग रेडी झालो आहे। आज आहे 1 जून, 12 वाजले आहेत। खरं तर 11लाच निघायचं होतं, पण मेगा ब्लॉग सुरू आहे त्यामुळे ट्रेन खूप लेट सुरू आहे। आता 1ला दाखवत आहे। सो निर्वेला झोपायला घातले। सो बघूयात आता काय होत आहे। सो चला तुम्ही सुद्धा कुठे जातोय, काय जातोय सगळं तुम्हाला समजणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। चला मग व्हिडिओला सुरुवात करूया। आम्ही घरून निघालो, ट्रेनमध्ये वगैरे मी काही शूट केलं नाही, कारण मेगा ब्लॉग असल्यामुळे भरपूर गर्दी होती। सो आम्ही आता इकडे पोचलेलो आहोत रिसॉर्टला, आणि इकडे आता आमचं चेकिंग सुरू आहे। सो साधारणतः आम्हाला इथे यायला खूप वेळ लागला, कारण ट्रेन ह्या लेट येत होत्या। काहीसं मी तुम्हाला व्ह्यूसुद्धा दाखवते आहे, त्यामुळे भरपूर ऊन झालेलं होतं। सो चेकिंग झालेलं आहे आणि आता आम्हाला आमची रूम अलॉट करून दिलेली आहे। सो आम्ही जस्ट आता पोचलो आहोत, 2 वाजलेले आहेत आणि चेकिंग वगैरे झालेलं आहे। सो चला आता रूममध्ये जाऊया। तो आता इकडे व्ह्यू बघू शकता तुम्ही, किती छान आहे। तुम्हाला रूमसुद्धा दाखवते, आणि माझा हात थोडासा ना खूपच म्हणजे थोडासा नाही खूपच शेक होतोय। सो त्यासाठी सॉरी, कारण व्लॉगिंगची खरंच आता सवय नाही आहे। सो रूम बघितली, आणि हे आहे बाथरूम, आणि छान होती, सुपर डिलक्स आम्ही घेतलेली होती। सो वेगवेगळे आहेत, तुम्हाला समोर दिसणारच आहेत। सो असं काहीच आहे, आणि आम्ही फक्त 1 डेसाठी आलेलो होतो। म्हणजे आम्ही सॅटर्डेला चेक इन केलं आणि संडेला मॉर्निंगला आम्ही चेकआउटसुद्धा केलं। सो काहीसा असा माझा मॉर्निंगचा लुक होता, जो की मी तुम्हाला दाखवते आहे। कबड वगैरे सुद्धा खूप छान होतं, आणि आल्याबरोबर यासाठी दाखवते कारण बेबी आहे, त्यामुळे म्हटलं आता आपलं जरा बरी रूम दिसते, सो आपण दाखवूया। इथे आहे गॅलरी, आणि गॅलरीतून व्ह्यू बघू शकता, आफ्टरनून व्ह्यू आहे, अफलातून व्ह्यू आहे। इथे तुम्हाला छोटासा स्विमिंग पूल दिसते, बाकीसुद्धा समोर आहे। त्यानंतर आम्ही दुपारी घेतला चहा, आणि चहानंतर इकडे थोडासा म्हटलं चला तुम्हाला व्ह्यू दाखवते। खूप सुंदर हे संध्याकाळी दिसायचं। त्यानंतर आम्ही साधारणतः एक 4:30-5ला आम्ही गेलो स्विमिंग पूलमध्ये, भरपूर मजा मस्ती केली। आणि काहीसा दुसऱ्या साईडला असं आहे रिसॉर्टला, हा मोठा स्विमिंग पूल होता, त्यामुळे आम्ही इकडे आलो, आणि निर्वीने सुद्धा धमाल मस्ती केली। सो सकाळ झालेली आहे आणि आम्ही चाललो आता नाश्ता करण्यासाठी। सो नाश्ता केल्यानंतर थोड्या टायमाने लगेच चेकआउट करणार आहोत। सो तुम्हाला आता व्ह्यू दाखवते, किती सुंदर व्ह्यू आहे। तो आता इकडे थोडासा मॉर्निंगच्या सुद्धा क्लिप दाखवते मी, इव्हिनिंग मॉर्निंग असं थोडंसं मिक्सअप केलं आहे। सो तुम्हालाही दिसायला खूप छान दिसेल। हा आहे रिव्हर व्ह्यू ह्या रिसॉर्टपासनं, असं काहीसं दुसरी साईड आहे ह्या रिसॉर्टची। खूप मजा आली, निवांत क्षण भेटले, फॅमिलीसोबत खूप छान टाईम स्पेंड केला। आणि सकाळी आता मॉर्निंग झाली, सो आम्ही आता चाललेलो आहोत नाश्त्यासाठी। इकडे चेकिंग वगैरे आपण काल केलेलं होतं। सो आता इथून डायरेक्टली निघाल्यानंतर काही जण मॉर्निंग होतं त्यामुळे क्रिकेट खेळताय, बॅडमिंटन खेळताय, फॅमिलीसोबत आलेले होते। सो खूप भारी वाटलं। त्यानंतर ब्रेकफास्टला आलो, इथे आता आमचा ब्रेकफास्ट झालेला आहे। सो चहा वगैरे पिऊन ब्रेकफास्ट सगळं झालेलं आहे। सो ब्रेकफास्टला काय काय ऑप्शन होतं ते सुद्धा मी तुम्हाला सांगते। सो इकडे ब्रेकफास्टला भरपूर अशा व्हरायटीज होत्या, आणि ह्या पॅकेजमध्येच ब्रेकफास्ट हा इन्क्लूड होता। सो इडली होता, डोसा, ऑमलेट, सांबार, पावभाजी, फ्रूट्स, स्प्राउट्स होते, भरपूर अशा व्हरायटीज होत्या। आणि मेन म्हणजे हे इथे जाण्याचा आणि ह्या निवांत क्षण अनुभवायचं एकच कारण होतं की यूट्यूबमुळे खूप सारं
मी स्केड्यूल फिक्स राहायचं किंवा खूप बिझी राहायचं असं मी म्हणेल आणि मी फॅमिलीला तेवढा टाईम नाही देऊ शकत होते. सो मी काय केलं 3 ते 4 दिवस मी आधीच ठरवलं की मी हे ॲनिव्हर्सरीला हे डेज माझ्या फॅमिलीसोबत निवांत वेळ घालणार आहे. त्यामुळे तुम्हाला कोणतेच व्हिडिओ जे आहे 2 ते 3 दिवस झाले दिसले नाही. इकडे सगळं काही लावलेलं आहे. हा इकडे आम्ही घेतलेला आहे डिलक्स रूम. बाकी सगळ्या प्रकारच्या रूम्स इथे आहेत. सो इकडे हे ऑफिस आहे आणि इकडे पूर्ण जेवायची व्यवस्था आहे. बाकी तिकडे सुद्धा समोर आहे जो की रिव्हर पॉईंट आहे. कर्जतला आम्ही आलेलो आहोत आणि या गाडीने ह्या रिसॉर्टमधनं तिकडे जाता येतं. सो आता आम्ही तिकडे जातोय आणि यस, सो अशी काहीशी गाडी आहे. चला बसूयात. ड्रायव्हर काय माहिती कुठे गेले. इकडे बघा, हा आम्ही गार्डन व्ह्यू पॉईंट घेतलेला आहे. रिव्हर पॉईंट मध्ये जे आहे म्हणजे एक्सपेन्सेस जास्त होते किंवा म्हणजे खर्च जास्त होता आणि हा पण व्ह्यू खूप छान होता. तुम्हाला तर व्हिडिओमध्ये दिसलंच आहे. आणि इकडे निर्वीचे पप्पा, इकडे हा पूर्ण बढिया रिसॉर्ट. समोर व्ह्यू बघू शकता, डोंगर दिसतंय. हॅलो, थोडंसं तुम्हाला क्लिअरिटी एवढी खास भेटणार नाही. सो आज ॲनिव्हर्सरी आहे. आम्ही असे रेडी झालेलो आहोत आणि काय म्हणाल, तुम्हाला हॅपी ॲनिव्हर्सरी. कसं आहे 3 वर्ष, सो मच. 3 वर्ष कसे गेले माझ्यासोबत, कसं वाटलं, काय अनुभव आहे तुमचा? यस, खूप छान गेले आणि भरकन अशी 3 वर्ष कधी उलटले कळलेच नाही. बट प्रत्येक दिवस हा एक छान अनुभव होता आणि खरंच तुझी साथ मला भेटली 3 वर्ष. अशीच ती पुढे भेटत राहू अशी अपेक्षा. ती भेटेलच, त्यात काही वाद नाही आहे. बट खरंच हे 3 वर्ष खूप छान, म्हणजे खूप मेमोरेबल दिवस आहेत. यस, तेच ना. आता आम्ही रेडी झालो आहे आणि जातो आहे. आता तिकडे जाऊन बघतो आहे. सो थोडं एन्जॉय करतो आहे, व्ह्यू एन्जॉय करतो आणि मग असा काहीसा छोटासा ब्लॉग मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. चलो. सो इकडनं ह्या साईडहून त्या साईडला जाण्यासाठी म्हणजे दुसऱ्या साईडला जाण्यासाठी बगीच जे आहे यूज करून तुम्ही जाऊ शकता किंवा याचं पायीही सुद्धा तुम्ही जाऊ शकता असं होतं. सो आम्ही आता तिकडे चाललो आहे थोडंसं व्ह्यू एन्जॉय करण्यासाठी, निवांत मस्त असं बसण्यासाठी. संध्याकाळचा टाईम होता. सो आधी आम्ही थोडंफार अगदी 1 ते 2 फोटो काढले म्हणावं किंवा 1 ते 2 व्हिडिओ काढले. कारण निर्वी होती ती गार्डनमध्ये अक्षरशः पळत होती. त्यामुळे डायरेक्ट मग मोबाईलसुद्धा साईडला ठेवला किंवा तुम्ही व्लॉगमध्ये सुद्धा बघा माझा हात अक्षरशः हलतो कारण निर्वीची चुळबुळ चालू राहायची किंवा तिच्याकडे लक्ष राहायचं. सो एवढं शूट होत नव्हतं. सो त्यामुळे तुम्ही प्लीज ॲडजस्ट करा आणि मला माहिती आहे तुम्ही नक्की ॲडजस्ट करणार आहेत. आणि हा व्लॉग कसा वाटला तेही सांगा. सो तुम्ही बघू शकता आता आपण दुसऱ्या साईडला चाललो आहे. तिकडे तुम्हाला कपल कॉटेजेस वगैरे असं सगळं काही मिळतं किंवा रिव्हर व्ह्यू असलेली रूम वगैरे मिळते. सो हे वेगवेगळे पॅकेजेस असतात. सो तुम्हीसुद्धा मला ह्या व्लॉग थ्रू हे सांगायचं आहे की काम आपण करतच असतो आणि ते करायलाच पाहिजे. काम केल्यानेच तर आपले सगळे खर्च भागणार आहे, आपल्या आवडीनिवडी आपण जपू शकतो. पण फॅमिलीला वेळ देणं किंवा स्वतःला वेळ देणं हेही तेवढंच इम्पॉर्टंट आहे. सो मी वर्षभरातून अगदी एकसुद्धा सुट्टी घेतली नव्हती आणि त्यामुळे मी स्वतःसाठी आणि फॅमिलीसाठी हे 2 ते 3 दिवस निवांत काढले होते. खरं तर इथे आम्ही 1च दिवस गेलो होतो, पण तुम्ही बघताय मागचे 2 ते 3 दिवस मी गावीसुद्धा गेले होते. सो तिकडे एन्जॉय केलं, नंतर इकडे आले, इकडे फॅमिलीसोबत एन्जॉय केलं आहे. त्यामुळे ओव्हरऑल मी सगळ्यांसोबत टाईम स्पेंड करून आले. मला खूप छान फ्रेश वाटतं आहे. त्यानंतर इकडे काही मस्त असे स्विमिंगमध्ये एन्जॉय करताय, खेळताय. सो व्ह्यू तुम्ही बघू शकता आणि कोणाचा तरी रिटायरमेंटचा प्रोग्राम सुरू होता. खूप भारी वाटत होतं आणि रिव्हरसुद्धा खूप छान मस्त हळुवार अशी हवा यायची, झुळूक यायची आणि तिथे बसून निवांत बसलो. पण निर्वी म्हणजेच काय छोटं बेबी असल्यावर एवढंही पॉसिबल होत नाही. सो थोडंफारच ती शांत राहिली. नंतर म्हटलं चला पटकन डिनर करूयात आणि जाऊयात असं म्हणून डिनर वगैरे काही शूट केलं नाही किंवा तेव्हा ती फार चिडचिड करत होती. सो इकडे आम्ही थोडंफार कॉफी वगैरे घेतली, मस्त आम्ही व्ह्यू एन्जॉय केला. सो हा व्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्लॉग बघितल्याबद्दल खूप आभार.